आदमी पक्षाचो ऑर्गनायझेशन सेक्रेटरी, म्हजे फुडें आसा वर्किंग प्रेसिडेंट स्टेट वर्किंग प्रेसिडेंट जॉन्सन गोम्स, MLA क्रूज सिल्वा, आमचो नवोच जाल्लो प्रेसिडेंट वाल्मिकी नायक, MLA वेन्सी वेगस आनी आमचो सिनियर वायस प्रेसिडेंट संदेश तेलेकर. आमी आतां नवनिर्वाचित जी आमची समिती आसा तांकां सगळ्यांक तुमच्या पत्रकार भावांक आनी समेस्त गोंयकारांक मागतात आमकां हो एक सपोर्ट दिवचो. आनीक आमी नवी आतां सगळी गोंयभर जी आमी चळवळ सुरू करपाची आहा आम आदमी पक्षाची, तांकां आमी सगळ्यांनी तुमी पाठिंबा दिवचो. आतां हांव आमच्या प्रेसिडेंटाक कितें मागता तेणी फुडली पत्रकार परिशद फुडें व्हरची. नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार. पयले सुवातेर जी आज जबाबदारी म्हजेर सोंपिल्ली आसा ताच्या खातीर तुमच्या माध्यमांतल्यान आमचे नॅशनल कन्व्हिनर श्री अरविंद केजरीवाल जी तांचे हांव आभार मानता. तशेंच आमची स्टेट प्रभारी आतिशी जी तांचे हांव देव बरें करूं म्हणटा. आतां आमी प्रेस कॉन्फरन्स आम आदमी पक्षाची खूब दिसांनी जाल्या. सो हाजें कारण म्हळ्यार ZP इलेक्शना नंतर डेफिनेटली जे रिजल्ट आयले दोज वर नॉट अप टू आवर एक्सपेक्टेशन्स. आमी पयल्या इलेक्शना पेक्षा बरें केलें पूण इट वॉज नॉट अप टू द एफर्ट्स वी हॅड पूट. तशेंच जे बाकीच्यो घडामोडी जाल्यो सो ते सगळे सॉर्ट आउट करता म्हणसर आमकां मातसो टायम लागलो. सो आयची जी प्रेस कॉन्फरन्स आसा आय वील कम स्ट्रेट टू द पॉयंट विदाउट वेस्टिंग टायम. आनी तो म्हळ्यार आज आम आदमी पक्षाक स्पेशली मिडियाच्या थ्रू आनी बाकीचे पक्ष सुद्धा विचारतात की आर यू वॉट इज युअर स्टँड ऑन अलायन्स. आता ह्या प्रश्नाचे उत्तर दिवच्या पयलीं एकूच दोन मुद्दे हांव तुमच्या समोर मांडूंक सोदतां आनी ताच्या मागीर आमचो स्टँड सांगता. पयलो मुद्दो म्हळ्यार आम आदमी पार्टीन अलायन्स जॉयन कित्याक जावना, अजून पर्यंत कित्याक अलायन्स जॉयन जावना, आमी सदांच ना म्हणा. हाजें कारण म्हटल्यार आम आदमी पार्टी जी आसा ही एक नॉर्मल पॉलिटिकल पार्टी सत्ते खातीर जाल्ली पार्टी न्हय. वी आर अ पार्टी दॅट केम आउट ऑफ एन एजिटेशन. एक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांच्यान आयिल्ली आमी पार्टी. आमचो उद्देश आशिल्लो की गोंयच्यान आनी देशांच्यान भ्रष्टाचार काडपाचो आनी जे लोकांचे मुद्दे आसा ते सॉल्व करपाचे आनी देशाची आनी गोंयची उदरगत करपाची. सो वी वर एन ऑल्टरनेटीव टू द ट्रेडिशनल पॉलिटिक्स played by BJP and Congress that has destroyed Goa and India. So आमी देशभर ज्यो विधानसभा इलेक्शन आमी लढल्या, जावं ते गोंयांत जावं किंवा गुजरातांत जावं किंवा दिल्लीक जावं किंवा पंजाबाक जावं, वी हॅव नेवर डन एन अलायन्स. आमी कितें केलां, बिकॉज वी आर गिवींग एन ऑल्टरनेटीव, आमी सदांच लोकां समोर एक कंप्लीट ऑल्टरनेटीव पॅकेज प्रेजेंट केल्ली आसा. आमी सगळेच सीट कॉन्टेस्ट करताले. वी गेव गुड कॅन्डिडेट्स इन ऑल द सीट्स. आमी एक CM फेस बरो दिलो. ज्या त्या राज्याचे बर्निंग इश्यूज आसा ताजेर आमी कितें तरी सोल्युशन दिवन मॅनिफेस्टो दिलो इन द फॉर्म ऑफ केजरीवाल्स गॅरंटीज. सो अशी फुडल्या जर तुमी झाडूचो बटन दामलो जाल्यार फुडल्या 5 वर्सां तुमकां कितें मेळटलें. वी यूज टू गिव अ कंप्लीट पॅकेज फॉर द नेक्स्ट 5 years. सो आता हे तुम्ही पळयलां की दिल्लीन 2013, 2015, 2020 हे सक्सेस जाले, लोकांनी एक्सेप्ट केले. पंजाबाक 2017 सक्सेस जालो ना पूण 2022 बऱ्यापैकी सक्सेस जालो. 117चे 92 सिटाचो सरकार असो आज आमचो पंजाबाक आसा. गोंयान ऑल्सो वी डीड द सेम टेम्पलेट. 2017 आमी 40 कॅन्डिडेट CM फेस मॅनिफेस्टो दिलो. 2022 तीच टेम्पलेट दिली. अनफॉर्च्युनेटली फॉर वॉट एवर रिजन्स आमी खंय तरी कमी पडले आसतले, गोंयकारांनी हे एक्सेप्ट करूंक ना. सो आतां 2027 आमी परत ही टेम्पलेट ऑफर करपाची काय ना हो प्रश्न आमच्याय फुडें आसा. कित्याक लास्टाक आमचो मेन मुद्दो जो आसा आज दॅट इज टू डिफीट द BJP. सो दीस क्वेश्चन इज समथींग वी आर स्ट्रगलिंग विथ आवर सेल्व्स. दुसरो प्रश्न मुद्दो जो आसा रिगार्डिंग अलायन्स. इज आम आदमी पार्टी अगेन्स्ट अलायन्स इन जनरल ऑन प्रिंसिपल? डेफिनेटली नॉट. In fact,
खूप जाणांक हे खबर नासतलें पूण इंडिया अलायन्स जी घडली दॅट हॅपन ड्यू टू द एफर्ट्स ऑफ आम आदमी पार्टी नॅशनल कन्व्हिनर श्री अरविंद केजरीवाल जी. तुम्ही मुद्दाम मे जून 2023चे न्यूज काढून पळयात. हातून न्यूज आसतल्यो अरविंद केजरीवाल विजिट्स तामिळनाडू सीएम MK स्टॅलिन. Arvind Kejriwal visits Kerala, meets CM Pinarayi Vijayan. Arvind Kejriwal meets West Bengal Chief Minister Mamata Banerjee. Arvind Kejriwal meets Maharashtra CM Uddhav Thackeray. अरविंदजीन स्वता त्या राज्यांनी वचून त्या चीफ मिनिस्टरांक मेळून तांकां सगळ्यांक एकठांय केले. द इंटेंशन एट दॅट टायम वॉज टू डिफीट वन बिल इन राज्यसभा. पूण ह्या द वे ही युनायटेड द नॅशनल ऑपोजिशन ऑफ इंडिया अगेन्स्ट द BJP led to the formation of India Alliance. So इतलेच म्हणूंक सोदता की as far as alliance is concerned, we are not against it. In fact, we are ready to do whatever it takes to defeat the BJP in Goa, just like we did whatever it took to defeat the BJP in national level for 2024 Lok Sabha election. In fact, तुमका याद आसतले 2024 आम्ही कॅप्टन वेन्झिक we had already nominated as the candidate for South Goa. पूण जेन्ना नॅशनल लेवलाचेर आमकां रिक्वेस्ट केली गेली की ना थंय आमी दुसऱ्या पार्टीचो घालया, वी विड्रू हिम, वी टूक अ स्टेप बॅक and we supported wholeheartedly the Congress candidate, and because of which we are able to defeat BJP in South Goa. So अशें ना की आम आदमी पार्टी कोणाच्याच मनान आसचें न्ही की आम आदमी पार्टी इज अगेन्स्ट एनी कायंड ऑफ अलायन्स. सो 2027 जशें सांगलें, we are not only open to an alliance, but we will, if required, lead the efforts to make this a success, just like Arvind Kejriwal did in 2024. पूण गोंयान थोडेशे प्रॉब्लेम आसा. आमी गणित पळयताच की बाबा भारतीय जनता पार्टीक 5000 पडल्या, काँग्रेसीक 2000, आम आदमी पार्टीक 2000, RJक 2000. तुम्ही सगळे एक जाल्यार तुमचे 6000 घेवन BJPक डिफीट जातले. हे गणित आमकांय समजता, पूण अलायन्स इतले सोंपें आनी सादें नासता. आनी बिफोर वी गो टू द मॅथमॅटिक्स, आय थिंक वी शूड फोकस ऑन द केमिस्ट्री ऑफ द अलायन्स. कित्याक फाल्यां आमी BJPक हरयतले डेफिनेटली एज एन अलायन्स, पूण वॉट इज द अलायन्स सरकार गोईंग टू डू, हो मोठो प्रश्न आसा. कित्याक आमी पळयलां की आज भारतीय जनता पार्टी कितलेशेच लँड स्कॅम करतात, करप्शन करतात, TCPचे अमेंडमेंट करून आमचे जागे वाट लायतात. पूण हे आमी विसरूं नये की हाज्या पयलीं सुद्दां हे सगळे प्रॉब्लेम्स आशिल्ले गोंयांत. SEZ स्कॅम्स जाल्ले आसा, मायनिंग स्कॅम्स जाल्ले आसा, इतलो भ्रष्टाचार जाल्लो आसा. सो वेन वी आर सेयिंग दॅट वी वॉन्ट टू डिफीट द BJP, डू वी जस्ट वॉन्ट टू गो बॅक टू द सेम थिंग वॉट वॉज हॅपनिंग बिफोर द BJP? म्हणजे TCP अमेंडमेंटाचो मुद्दो जर तुमी पळयल्यार आमी 17(2) आनी 39 हे काडटले म्हणटा, पूण 16 बी परत हाडटले काय कितें? सो म्हाका दिसता इफ दीस इज द इंटेंशन ऑफ एन अलायन्स, फॉरगेट अबाउट आम आदमी पार्टी, म्हाका दिसता गोंयच्या कोणाकूच लोकांक असलो अलायन्स नाका आसतलो. सो आय थिंक बिफोर वी गो टू द मॅथमॅटिक्स ऑफ द अलायन्स, वी नीड टू फायनलायज द केमिस्ट्री ऑफ द अलायन्स. सो म्हाका दिसता की आमी सीट शेअरिंगा बद्दल उलोवच्या पयलीं वी नीड टू डिसायड द एजेंडा ऑफ दिस अलायन्स. कित्याक सीट शेअरिंगार झगडी जातली रोखडीच की हो सीट तुका, हो सीट म्हाका. इन्स्टेड ऑफ दॅट आमी कितें म्हणटा, आम आदमी पार्टीज प्रपोजल टुडे इज दीस, लेट अस मीट एज ऑपोजिशन पार्टीज अँड फर्स्ट लेट अस फायनलायज द कॉमन मिनिमम प्रोग्राम बिफोर फायटींग ओवर सीट्स. बिकॉज आमी गोंयकाराक दाखोवया तरी दॅट वी आर फायटींग फॉर गोवा and not for our share of power. I think that is very important. Besides that, जो मेन पार्टीज आसा, आम आदमी पक्ष आसा, RG पक्ष आसा, काँग्रेस पक्ष आसा, गोवा फॉर्वर्ड पक्ष आसा, एवरीबडी हॅज देअर ओन अजेंडा. आम आदमी पार्टीचो अजेंडा तुमकां सगळ्यांक खबर आसा, वॉट इश्यूज वी फायट ऑन अँड वॉट इज द केजरीवाल्स गॅरंटीज दॅट वी गिव. RGचे सुद्दां काय बरे सुंदर मुद्दे आसा. दे आर फायटींग फॉर आयडेंटिटी अँड सर्टन थिंग्स अबाउट गोवा. तांचे बरे मुद्दे आसा. ऑफकोर्स काँग्रेस आनी गोवा फॉरवर्डाचे इनपुट्स आसतले, पूण वेर आर वी डिसअग्रींग, वेर आर वी अग्रींग, म्हाका दिसता हे पयलीं आमी मेळून फायनलायज करूंक जाय. वन्स वी हॅव अ कॉमन मिनिमम प्रोग्राम
and people of Goa accept that this is what they want after defeating the BJP, then we can get to the point of seat sharing. So, जशें म्हळें, this is our suggestion today to all the political opposition parties of Goa. आणि म्हाका दिसता जर ह्या एलायन्साचे इंटेन्शन बरे असले, सगळ्या पार्टींचे ह्या एलायन्सान येवपाक इंटेन्शन्स बरे असले, जशें हांवें तुमकां सांगलें, then I think Aam Aadmi Party is willing not only to be part of this alliance, we will do everything required to defeat the BJP and make this alliance a success not only in the election but for the next 5 years. हे तुमचे फुडें हे मुद्दे आमकां दवरपाचे आशिल्ले.